आज आपल्या प्रेमदादाचा खास दिवस म्हणजे त्याचा आज वाढदिवस. तोच वाढदिवस सेलिब्रेशन करायला मिरची धाब्यावर पोहोचलो ना. प्रवीण दादा बोलते कडकमध्ये फोटो ना व्हिडिओ करता बरं कार त्यावर मिरची धाब्याचे एकदम बारके ओनर आपले राहुल दादा वायले स्पीकर घेऊन आले. अरे मध्ये केक कापताना गाणी लावल्या विषय कडक होता. अरे बाबा लाव लवकर लाव. लगेच आपला बर्थडे बॉयनी केक कापायला घेतला. बरं इकडून माप घेतं तिकडून माप घेतं. बरं चालले की नंतर समजला मोजमाप घेऊन केक कापी का पोरे आमचा इंजिनियर आहे. अरे बरं कार ना. अरे बरं करता ना बाबा तुलाच बोलतो खावायला आणले. मना खावायला येता बोलता बोलता प्रवीण दादा दिसला त्याला डायरेक्ट घशानच केक चेल्ले त्याच्या डोक्याला पण लावल्या. बाबा आमची पोरा जुनीक्षी ना अनोखे आयटमच सगळ्यात मोठा अनोखा आयटम आमचा कोण. अरे प्रवीण दादा ती लाईव्ह काही बंद करी नाही आवरा माकले तरी काय बोलायचं बरं जाऊ दे आपलं तरी. वरती लगेच केक बी खावाला फोटो करायला दिलो. बरं अरे सगळ्यांना फोटो कारिंग कोण लगे इथं मागचा माणूस होता बाबा एक बरं कडकवाला कार बोलतो आई का वैसे निकाल कार रे. तवरण प्रेमच्या मम्मीचा म्हणजे आपल्या नानीचा फोन आला कारण नानीचा पण आज बर्थडे आहे म्हणजे पोरीचा बर्थडे तर कसा विश चालू बघ. हॅपी बर्थडे. काकी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे काकी मावशी. उगत नाही आमच्या प्रवीणला आमच्या ग्रुपमधला एकदा अनोखा माणूस बोलत कारण हे विषय असं करताना एकदम नेक्स्ट लेवल वर जाऊन दे. लाखो दिलो की धरकन आपलं रोशनदारा चालले बघ कसे दोन बोटं दाखवते टॉपचा माणूस. हा ना इकडे लगेच चिल्ली मागवलेली लॉलीपॉप मागवलेली. आमचं बारकं बच्चे बघ कसं खातं नाही आमचा मोठा बच्चा काय करतं जाऊन दे. याचा विषय लय कॉम्प्लिकेटेड आहे. तिथे बोलतो कोणी गावान कारण आपल्याला फोन आलता ना ऋतिक शेटला घेतला ना पार्थ व्हायला सरळ निघला. कोणी बोलले अरे यो बघ आपलं शुभम पाटील बोलतो चिंबोऱ्या पकडायला चाललं चल बोलतो तुला व्हिडिओ करायची ना कंटेंट बोलतो. आमचा पोऱ्या खन आहे पण माझ्यासाठी कंटेंटसाठी गवसाल झालं. बरं चलो शेट आमचा गवतान घुसला बॅटरी चमकीत वर कर. अरे बघा हातान बघ ना का विषय आहे कावटी मोठी चिंबोरी गवसून आली. आमचा पोऱ्या म्हणजे ना मॅन वर्सेस वाईल्ड मधला विषय दुरुकसा एकदम बघ कवऱ्या चिंबोरे भरले एकदम गोणी भरून. इथं बघ कसा बाबा एकदम डेंजर वाला चिरा दिसलेला. आमची बघून आवटाईट दिलते पण शुभम शेट बघ काय करतं. आपण पण प्रयत्न केला पकडण्याचा पण कशी तरी वाकरी तिकरी धरून पकडली कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही. पण शुभम शेटवाल्या ना बाबा शिकू आपण आलो एक पकडतो आणि शुभम शेटनी इकडे 2 हातान 4 5 पकडून आणल्या. बॅटरी बघ कशी तोंडान कोंबले बाबा. आमचा पोऱ्या जुरुकसा ना निरालाय ना ही चावीला अटकले बघ गोनीशा निघून चुकून दुसरे कुठं अटकलीस ती तर विषय जुरुकसा जरा कॉम्प्लिकेटेड झाला. यो आमचा डेंजर वाचाच बघ आवरी मोठी चिंबोरी डायरेक्ट धरतं. यो पण त्याच्या मामा सो गेल्या व्हेरी डेंजर. लगेच पार्थवाल्याने शानपणा करायला चिंबोरे धरलेल्या हातांमध्ये पकडले शुभम दादाने. पण व्हिडिओ फोटो करायला नको का करले फोटो ना व्हिडिओ. या बघा कवरे आणल्या. जर तुम्हाला पण पाहिजे असतील ना चिंबोरे पकडे ट्रेनिंग पाहिजे असेल तर शुभम शेटच्या कॉन्टॅक्ट करा. फुल व्हिडिओ टाकले युट्यूबला पार्थवाले ब्लॉग चॅनल होती तिथे तुम्ही बघा सबस्क्राईब करा ना इथं पण फॉलो करा. चला बाय बाय.